गाईज इथं आमचा शौर्य पडलेला आहे. का पडलाय ना तुम्हाला आता सगळं पहिल्यापासून सांगते. लय पाऊस पडतोय आणि आम्हाला असं कळलंय की पप्पा वावरात आलेले, त्याच्यामुळे आम्ही तिथं चाललोय. आता बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि मी आणि माझी बहीण आतमध्ये रेनकोट घालते. आम्ही चाललोय पप्पांकडे. पप्पा वावरात चालतात. तिथं गेल्यावर आम्हाला हे पण कळलंय की पप्पांकडून छत्री मोडलेली आहे. आणि आम्ही इथे यायचं कारण म्हणजे ना, आमच्या शेजारचं तळ लय भरलंय आणि ते जर फुटलं तर अख्खं आमच्या वावरात जाईन. त्याच्यामुळे पप्पा आधीच त्याची मॅनेजमेंट करून ठेवतात. ते साईडने पाणी काढून जातात. ते आधीच वावरात पाणी साचलेलं आहे आणि जे आम्ही आधी नळी लावून पाणी काढून दिलं होतं ना, ते एवढं प्रेशरने चालू आहे ना सध्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे एक तळ नाही, 2 तळे. हे एक पहिलं तळ आहे, हे रस्त्याच्या पलीकडे म्हणजे वावराच्या पलीकडं, आणि हे दुसरं तळ हे अलीकडे आहे रस्त्याच्या. गाईस, ज्यांना कुणाला भिजायला यायचे त्यांनी इकडे येऊ शकता. हा व्ह्यू बघू शकता गाईस तुम्ही. बघू शकता गाईस, कुणाला फिरायला यायचे येऊ शकता. इथं काकांती आलेले आहेत आता, आणि JCBने बऱ्यापैकी पाणी काढून दिलेलं आहे. म्हणजे एका साईडला लावून दिलंय पाणी. आता काही जास्त टेन्शन नाही राहिलेलं. आता तर आहेत ना, पप्पा आम्हाला म्हटले चला तुम्हाला फिरून आणतो, कुठं कुठं किती किती पाणी झालंय बघून आणतो. त्याच्यामुळे आता पप्पांच्या गाडीत बसून आम्ही निघालेलो आहे. हे वावराच्या शेजारचं तळ आहे. हे दरवर्षीच एवढं भरतं, त्याचं काही एवढं आम्हाला नवीन नाहीये. पण आहे ना, ह्यावेळेस जरा जास्त भरल्यासारखं दिसतंय, बघा तुम्हीच. हे एका साईडला आहे ना, अख्खं तळ फुल भरलेलं आहे. त्याचा तर काही विषय नाही, ते दरवर्षीच भरतं. पण त्याच्या शेजारी आहे ना, इकडं वावर आहे काकांचं त्यांचं, ते पण फुल भरलेलं आहे पाण्याने. कोण म्हणणारच नाही, ते वावर आहे. त्याच्यानंतर आहे ना, पप्पांनी आम्हाला घरी सोडलं. लय लांब नव्हतं यायचं, पण तरी पप्पांनी आम्हाला गाडीत सोडलं कारण की पाऊस येत होता. पप्पांनी घरी सोडले आम्हाला. मग काय आम्ही शांत बसतोय होय, आम्ही लगेच घराशेजारच्या वावरांमध्ये गेलो बघायला. आणि घराशेजारी ओढा विहिरी सगळे आहेत ना, त्याच्यामुळे तिथं गेलो पहिलं बघायला. पहिली काकांती बघून आली. काकांती म्हणली लगेच नका जाऊ, तिकडं लय पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त लांब गेलो नाही, आम्ही जवळच्या जवळच बघत बसलो. मग गाईज, आम्ही फिरायला आलोय. हाय करा सगळ्यांनी, हाय हाय गाईज, आम्ही लॉंग ड्राईव्हला फिरायला आलोय. हे आमच्या घरा शेजारी सगळं, आणि वातावरण पण एवढं भारी आहे ना, असं वाटतं कुठंतरी लांब फिरायला आलोय गाईज. आणि हा घरा शेजारचा ओढा आहे, त्याचं पाणी आहे ना दर 10-10 मिनिटांनी वाढत चाललंय. मागाशी कमी होतं, आता परत वाढलंय जास्त. गाईज, तो पेरू काय मला झाडाला बघावला नाही, त्याच्यामुळे मी तो तोडून घेतला. गाईज, आमची ट्रिप परत निघाली. काका चला, ट्रिप निघाली एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशन. जलमय वावर हाती का नाही ना, काका इकडून यायचं काही येत नाही. दिसतंय काय तिकडे ती आमचीच आहे, फक्त ती आता विभाजली ते. आणि ही त्याच्यातलीच आहे, पण ही पळता पळता पडली ते, आणि आता नामोनिशान मिटवायच्या मागे चाललेली आहे. गाईज, तुमच्या घरातले आहेत का नाही अशी हौशी आहे ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करा, लाईक पण करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.